नमस्कार, मी क्रिएटिव्ह कनिका अँकर स्टोरी टाईम. तर आजची स्टोरी आहे एका गरीब व धनाढ्य व्यक्तीबद्दल. एक गरीब माणूस असतो आणि तो आपल्या 2 वेळच्या भाकरीसाठी कष्ट करत असतो आणि नेहमी देवाला कोसतो, देवा तू मला काहीच दिलं नाही, देवा तू मला काहीच दिलं नाही. आणि एक धनाढ्य माणूस असतो की तो अपंग असतो, त्याच्याकडे धनसंपत्ती खूप असते पण त्याच्याकडे पाय नसतात. एक दिवशी हे दोघं मंदिरात भेटतात. तेव्हा गरीब माणूस म्हणतो, अरे तू का मंदिरात येतोस, तुझ्याकडे तर सगळं काही आहे. तर म्हणाला, हो मला देवाच्या दयेने सगळं काही आहे, पण तुझ्याकडे जे आहे ते माझ्याकडे नाही. तर तो म्हणाला, म्हणजे समजलं नाही. तर तो जो श्रीमंत माणूस असतो, धनाढ्य माणूस असतो, तो म्हणतो की तुझ्याकडे 2 पाय आहेत, ते माझ्याकडे नाहीत. तर गरीब म्हणतो, अरे इतकंच ना, पैसा तर आहे. तर तो म्हणतो, धनाढ्य माणूस, की हो पैसा महत्वाचा आहे, मी नाही म्हणत नाही, पण शरीरही सदृढ पाहिजे, सुदृढ पाहिजे, की आपण कोणत्याही प्रकारचं काम इझिली करू शकतो. आणि त्यावेळी त्या गरीब माणसाचे डोळे खाडकन उघडतात. पण तेवढ्यातच पुढे तो धनाढ्य माणूस म्हणतो, तुला खरंच पैसा पाहिजे? तर तो म्हणतो, हो. तर म्हणतो, ठीक आहे, तुझे 2 पाय मला दे, मी तुला 10 करोड रुपये देतो. गरीब माणूस शांत होतो, नाही म्हणतो, पुढे जाऊन देवाला नमस्कार करतो आणि म्हणतो, देवा धन्यवाद, माझी चुकी झाली की मी काहीच नाही म्हणत होतो, पण माझ्याकडे खरंच मौल्यवान गोष्ट आहे. आणि मित्रमैत्रिणींनो, मी ह्याकरता ही गोष्ट सांगितली की ह्यातून बोध होतोय की आपल्याकडे जर 2 पाय, 2 हात, डोळे आणि आपली बुद्धी जर शाबूत असेल तर नक्की आपण जग जिंकू शकतो. तर त्यामुळे आपल्याकडे जे नाही आहे ते मिळवण्यासाठी प्रयत्न करू शकता, पण जे आहे ते न करता उगीच रडत बसू नका. धन्यवाद.